केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर मालेगावात माजी सैनिकांनी साकारलेल्या शेतीला भेट देणार आहेत। त्याचबरोबर तिथल्या सहकार परिषदेला उपस्थित राहून जवानांना मार्गदर्शन करतील। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली। बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय। विश्वनाथ स्वामी आणि मिलिंद देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। दरम्यान अजित पवारांनी पर्यटन खात्याला जास्तीत जास्त निधी देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। 23 जानेवारीला पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे। तसंच या कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात विविध खात्यांच्या निधी संदर्भात बैठक घेतली। बैठकीत पर्यटन, अल्पसंख्याक तसंच दुग्ध विकास अशा विविध विभागांमधील योजनांच्या निधीबाबत चर्चा झाली। खासदार अमोल कोल्हेंनी फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली आहे। महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीचं कौतुक आहे, मात्र येणारी गुंतवणूक कागदावर नको प्रत्यक्षात यावी अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या काही नेत्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। विश्वनाथ स्वामी आणि मिलिंद देशमुख यांनी पक्षप्रवेश केलाय। राज्यात आणि केंद्रामध्ये डबल इंजिन सरकार आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। वाशिममध्ये स्मार्ट मीटर विरोधात मीटर रीडर आक्रमक झालेत। स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडर कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे, त्यामुळे या कामगारांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच 1 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशाराही कामगारांनी दिला आहे। कल्याण बदलापूर महामार्गावरील विजेचे खांब तातडीनं हटवा या मागणीसाठी मनसेचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड आमरण उपोषणाला बसलेत। या विजेच्या खांबांमुळे अपघातांना निमंत्रण मिळतंय, त्यामुळे अपघातांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्षानं पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे। सरकारने जमिनीचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतामध्ये बांधून घालणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षानं दिला। पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तत्काळ द्यावी अशी मागणी करण्यात आली। 31 जानेवारीपर्यंत पीक विमा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे। मनसेचे भिवंडीचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी याबाबत पोलिसांना निवेदन दिलंय। तर याबाबत आमची कारवाई सुरू असून आपल्या निवेदनाची दखल घेण्यात येईल असं आश्वासन पोलिसांना दिलंय। धुळे जिल्हा राज्य सहकारी कर्मचारी संघटनेकडून काम बंद आंदोलन करण्यात आलंय। तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मारहाण करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत काम बंदचा इशारा देण्यात आला। तानसा पश्चिम जलवाहिनीला पवईतल्या जोगेश्वरी विकोई रोड रस्त्यावरच्या पुलाजवळ मोठी गळती लागली आहे, त्यामुळे तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आणि जलवाहिनी दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं। या दुरुस्तीसाठी 24 तासांचा कालावधी लागणार आहे। वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराडला कोर्टाकडून दिलासा मिळालाय। सुशील कुमार विरोधातील गुन्हा सोलापूर हद्दीत येत नसल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करता येणार नसल्याचा आदेश न्यायालयानं दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा सीसीटीव्ही समोर आलाय, त्यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। काळ्या कारनाम्यांचा हा मोठा पुरावा असून जलद गतीनं तपास करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंना कुठल्याही यंत्रणेनं किंवा कोर्टानं गुन्हेगार ठरवलेलं नाहीये, त्यामुळे त्यांनी राजीनामा देणं गरजेचं नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलं। तर याबाबत चौकशीतून सत्य समोर येईल असंही ते म्हणाले। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागानं धाड टाकली। आयकर विभागाच्या आयुक्तांसह 15 ते 20 कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली। जामनेरमध्ये होणाऱ्या मेडिकल हबच्या TDS कटिंग प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे।
मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर पिंपरी चिंचवड मनपाच्या कर संकलन विभागानं कारवाईचा बडगा उचललाय। शहरातील मालमत्ता सील करायला मनपानं सुरुवात केली आहे। तसंच 43 मालमत्तांच्या लिलावांची प्रक्रिया सुरू केली आहे। लिलावाची प्रक्रिया टाळण्यासाठी कर भरण्याचं आवाहन मनपानं केलेलं आहे। अकोल्यात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। शहरातील सिव्हिल रोड इथं GMD मार्केटमध्ये दास सर्जिकल प्रतिष्ठानच्या गोदामातून सलाईनचे 1000 बॉक्स जप्त करण्यात आले। गोदामामध्ये विनापरवाना सलाईनच्या बॉक्सची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यात आली होती। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलनं 3 जणांना अटक केली आहे। जास्तीच्या नफ्याचा आमिष दाखवून एका व्यक्तीला 67,69,950 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। कल्याणमध्ये रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वे विभागानं नोटीस बजावली आहे। त्यामुळे आता शाळेतील जवळपास 400 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। दरम्यान शाळेवर कारवाई झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा पालकांनी दिलाय। वर्ध्यात दुचाकीला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर जोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। दुचाकीचे सायलेन्सर जप्त करून ते बुलडोझर खाली दाबून नष्ट करण्यात आलेत। तब्बल 50हून अधिक सायलेन्सर नष्ट करण्यात आलेत। वर्धा वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतीने आतापर्यंत 61% कर वसुली केली आहे। मात्र तरीही 6.57 कोटी रुपयांची थकबाकी बाकी आहे। आर्थिक वर्ष संपायला 2 महिने शिल्लक असल्यानं ग्रामपंचायतीने थकबाकीदारांकडून वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। नागपूरमध्ये वनपर्यटनामध्ये नियम मोडल्यास 3 ते 25,000 रुपयांचा दंड होणार आहे। पर्यटक जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवर दंड ठोकण्याची तरतूद करण्यात आली आहे। उमरेड करांडला अभयारण्यामध्ये वाघांची अडवणूक झाल्याच्या प्रकारानंतर उच्च न्यायालयानं हा निर्णय घेतलाय। अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ एका मांजा तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। विना तिकीट प्रवास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी थांबवलंय। त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 3.5 किलो गांजा आढळलाय। भूसंपादन प्रकरणामध्ये समाधानकारक उत्तर न दिल्यानं चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाईन न्यायालयामध्ये हजेरी लावण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत। जमीन संपादित केल्यानंतर शेतकऱ्यांना 2013 पासून भरपाईची रक्कम न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यामध्ये मागील 8 दिवसांपासून वाघांचा शोध सुरू आहे। पुण्याची विशेष रेस्क्यू टीम आता वाघांचा शोध घेते। तसंच जागोजागी ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावण्यात आले। त्यामुळे लवकरच वाघ जेरबंद होईल असा विश्वास वन विभागानं व्यक्त केलाय। चंद्रपूर महाौष्णिक वीज केंद्राजवळ अस्वलाच्या हल्ल्यामध्ये ट्रक चालक जखमी झालाय। दिवसाढवळ्या झालेल्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे। घटनेनंतर वन विभागानं या भागात गस्त सुरू केली आहे। येवला तालुक्यातील पिंपळखुटे इथल्या म्हसोबा महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे। बैलजोडीने सजवलेल्या रथातून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आलाय। या यात्रोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी दूरवरून भाविक येताना दिसत आहेत। वाशिममध्ये केंद्र सरकारच्या वॉटरशेड पाणलोट यात्रेचं ट्रायल रन सुरू आहे। ही यात्रा पाण्याचं महत्त्व आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राबवली जाते। पाणलोट रथाला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात झाली। यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील भूर आणि तांदळी गावांमध्ये यात्रेचा दुसरा टप्पा पार पडला। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीचं दर्शन आजपासून 4 दिवस बंद आहे। ज्योतिबाच्या मूळ मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू केली आहे। मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाच्या तज्ञांकडून ही प्रक्रिया केली जाते। त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। भाविकांना कासव चौकामध्ये उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येणार आहे।